निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे आणि जनसंवाद यात्रा जी आहे ती शेवगाव तालुक्यातील कांबी गावात पोहोचलेली आहे। कसा प्रतिसाद जो आहे तो मिळतो आहे आपल्याला? जनसंवाद यात्रेचा तिसरा दिवस, या तिसऱ्या दिवसापर्यंत इतका लोकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग पाहायला मिळतो। म्हणजे ही यात्रा आमची 2-2 तास उशिरा जाते, तरी पण एवढे उन्हाचं लोकांचं शेतात काम असताना सुद्धा लोक उपस्थित आहे। त्यावरून हे लक्षात येतं की ही निवडणूक ही आता कुठल्या पुढाऱ्याच्या हातात राहिलेली नाही, ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। दुसरीकडे की तुमच्या समोरचे जे उमेदवार आहेत भाजपचे, ते म्हणतात की ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई नाहीये, पण चित्र निर्माण केलं जाते। त्यांनीच सांगितलं ना, त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं, मुलाखतीत सांगितलं होती, ज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे त्यांनीच निवडणुका लढवल्या पाहिजे, हे त्यांनीच सांगितलं ना। आता पहा ना, कालचाच विषय त्यांनी एका कुठेतरी भाषणात सांगितलं की समोरच्या उमेदवाराला इंग्लिश येते का नाही पहा। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। मी जे बोलतो ते पाठ करता येतं का नाही पहा। म्हणजे हे कुठेतरी तुम्ही तफावत निर्माण करता ना, तुम्हीच करता ना। एका बाजूला बोलता की आम्ही सक्षम आहेत, आम्हीच निवडून राजकारण केलं पाहिजे, दुसऱ्या बाजूने बोलता की इंग्लिश बोलता येतं का नाही। म्हणजे गरीबाच्या कुटुंबातला मुलगा जिल्हा परिषदेच्या माध्यमाच्या शाळेतच शिकणार आहे ना। माझं कुटुंब सर्वसामान्य, मला कुठंच एखाद्या शहरात माझे आई वडील माझं शिक्षण देऊ शकत नव्हते ना मला इंग्लिश मिडियमचं शिक्षण, त्याच पद्धतीने माझी परिस्थिती सक्षम नाही। याचा अर्थ आम्ही काय राजकारण करायचंच नाही का? चॅलेंज दिलं आहे तुम्हाला। भाषेचा समाजकार्यामध्ये भाषेचा कुठला प्रश्न येत नाही। आपल्या मातृभाषेमध्ये आपण संसदेमध्ये प्रश्न मांडू शकतो। स्वर्गीय वसंतदादा पाटील सुद्धा एकदम कार्यतत्पर मुख्यमंत्री होऊन गेले या राज्यामध्ये। या ज्या मतदारसंघामध्ये आपण उभे आहेत त्या मतदारसंघामध्ये स्वर्गीय ढाकरे साहेब सुद्धा केंद्रीय मंत्री होऊन गेले, ते तर 9वी पास होते। ज्याच मतदारसंघामध्ये दादा पाटील शेळकेंसारखं नेतृत्व होऊन गेलं। शिक्षणापेक्षा काम बोलतं, कामाला महत्त्व देणारा मी एक कार्यकर्ता आहे। मला काय अशी पदवी मिळवणारा नाही। एका बाजूला सांगायचं मी डॉक्टर आहे, पण तुमचं आरोग्यासाठी काय काम आहे सांगायचं का? आमचे मोठमोठे हॉस्पिटल आहे, पण तुम्ही सर्वसामान्य लोकांना काय किती मदत केली? कोविडच्या काळात 30,000 लोकांना उपचार दिला। मी डॉक्टर नव्हतो, पण मी जनतेचा आधार म्हणून राहिलो ना। ज्या पद्धतीने टीका तुमच्या केली जाते, दुसरे मुद्दे नाही त्यांच्याकडे। तुम्ही निवडणूक 5 वर्षापूर्वी 2019च्या निवडणुकीला तुम्ही सामोरे गेले। 5 वर्षामध्ये तुम्ही ज्यावेळेस मतदारसंघामध्ये फिरले त्यावेळेस तुम्ही कुठं काय अडचणी, कुठल्या समस्या प्रलंबित आहेत, कुठल्या विकासाचे मुद्दे प्रलंबित आहे, या प्रश्नाची सोडवणूक करून तुम्ही ही निवडणूक व्यक्तिगत उमेदवारावर टीका करण्यापेक्षा तुम्ही या निवडणुकीत जनतेसमोर जात असताना सांगायला पाहिजे होती की मी 5 वर्षात हे काम केलं, ह्या गावात त्या गावात हे काम केलं, मी पाणी पुरवठ्याची ही योजना केली, ह्या बेरोजगारी कमी करण्यासाठी औद्योगिकरण वाढत, ह्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवणं होती। पण तुमचं अपयश झाकून ठेवण्यासाठी काहीतरी एक बालिश मुद्दा, काहीतरी व्यक्तिगत टिप्पाटिप्पणी करायचा हा मुद्दा त्यांच्याकडे शिल्लक राहिलेला, विकासाचा कुठलाही मुद्दा नाही। कॅमेरा विक्रमकर सर, कुणाल जाय, मराठी, शेवगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।